दंडोत प्रणाम. प्रपंच म्हणजे पाच भूत आणि तीन गुणाचा बांधा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि रस, तम, सत्व हे ते पाच गुण आणि पाच भूत आणि तीन गुण. तर हे प्रपंच हा श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या मते भैरव स्वरूपी असतो. तर 8 भैरव आहेत: कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव. आणि प्रत्येक भैरवाजवळ एक भूत आहे. कराळीजवळ पृथ्वी आहे, विक्राळीजवळ आप आहे, कराळी, विक्राळी, उमापतीजवळ तेज आहे, ब्रह्माजवळ रज आहे, विष्णूजवळ सत्व आहे आणि महादेवजवळ तम आहे. असे पाच भूत आणि तीन गुणाचा बांधा म्हणजे प्रपंच आहे. आता प्रपंच हा परमेश्वराच्या आत्मक भावाने प्रपंच दरवतो आणि त्याचे तीन ढिग तयार होतात. एक सूक्ष्माचा ढीग, सूक्ष्म प्रपंचाचा ढीग, दुसरा स्थूल प्रपंचाचा ढीग आणि तिसरा कारण प्रपंचाचा ढीग. तर कारण प्रपंचाची ईश्वरमूर्ती तयार होते, स्थूल प्रपंचाचा भेंड तयार होतो आणि सूक्ष्म प्रपंचाचे मळ तयार होतात आणि ते ढिग संपून जातात आणि प्रपंचात येतात. अशा प्रकारे प्रपंच खाली येतो आणि प्रपंच तयार झाल्यानंतर माया अगोदर तमातून हरिता जीव आल्यानंतर तो सूक्ष्म प्रपंचाची रचना करतो. पहिल्यानं 20 मळ लावून घेतो अंगाला, नंतर प्रकृतीचे 8 मळ लावून घेतो, विकृतीचे 9 कोटी 6 लक्ष मळ लावून घेतो आणि खाली विकृती मळाचे म्हणजे 72 कोटी मळ अंगावर लावून घेतो. असं 81 कोटी 6 लक्ष 8-9 देवतेचे मळ अंगावर लावून घेतो आणि ह्या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. तर ह्या सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यानंतर माया स्थूल प्रपंचाची रचना करते, म्हणजे 5 भूत आणि 3 गुणाचा एक जूट तयार करते, 8 जुटीचा एक विटोला करते, 8 विटोल्याचा एक परमाणू तयार करते आणि अनेक परमाणूचा भेंड तयार करते आणि तो भेंड कासवाकार विश्वमूर्तीमध्ये बसून देते. याप्रमाणे प्रपंचाची रचना होते आणि प्रपंचाची रचना झाल्यानंतर जीवाला ती 8व्या प्रक्रियेनं प्रपंचात लोटते आणि जीव हा प्रपंचात येतो आणि प्रपंचात आल्यानंतर हा प्रपंचाच्या दार्शनिक सुखाला भुलून जातो जीव. वास्तविक हा जीव आला हे परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी, परंतु तो कोणचा आनंद? तर तो सुख मात्यंतिकम येतात बुद्धिग्राह्यमतेंद्रिय. गीतेमध्ये सांगितलंय सुख, आत्यंतिक सुख ते घेण्याचं आहे जीवाला. सुख मात्यंतिकम येतात बुद्धिग्राह्यमतेंद्रिय. पण इथं आल्यावर तो संसाराच्या सुखाला भुलतो आणि संसाराचं सुख घेत राहतो, इंद्रियाचं सुख घेतो आणि इंद्रियाचं सुख हे ताण स्थितीशी शोभा राहतो. ते दुःखाला कारण आहे. इंद्रियाचं सुख हे दुःखाला कारण आहे आणि ते सुख मात्यंतिक जे आहे ते मात्र सुख परमेश्वराच्या मोक्षाला कारण आहे. परंतु आपण इथं येऊन कोणचं का सुख घ्यालोत? इंद्रियाचं सुख घ्यालोत. तर हे इंद्रियाचं सुख घेत असताना तर हा प्रपंच, अनेक साधू संत आले आणि साधू संतांनी सांगितलं की हा प्रपंच वाईट आहे. संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ, असं अनेक संतांना सांगितलं. आणि भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणले की हा दुःखरूप आहे, पापमूळ आहे आणि अनित्य आहे. आणि श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगतात की अनित्यम सुखम लोकम मिमम प्राप्य भजसोमा. हा संसार अनित्य आहे आणि त्यामुळं तू माझी भक्ती कर, असं अर्जुनाला सल्ला ते श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये देतात. तर असा हा प्रपंच आहे. हा प्रपंच कोणालाही कळाला नाही. हा प्रपंच ज्याला कळाला त्याला वेदवीज म्हणतात. ऊर्ध्वमूल ते म्हणले ऊर्ध्वमूल मद शाख मोस्वस्तम प्रावृय छंदांशी येश्य पर्णानी यस्तम वेद संवेद आधश्य वर्धम प्रसृतातस्य शाखा गुण प्रवर्धा विषय प्रवाला आधश्य मूला निनुसंतानी कर्मानुबंधेन मनुष्यलोके नरूपमशेह ततोपलभ्यते नांतो न चादीर्न संपदिष्टा आस्वस्थमेनं सुरूढ मूल
मत्संग शस्त्रेण दृढेन चित्वा आणि तथा पदम तत् परिमार्तव्यम यस्मिन गतानं निवर्तन्ती होय. असं श्रीकृष्ण महाराजानं ह्या संसाराबद्दल 15व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं की हा उलटा वृक्ष आहे, याचं बूड म्हणजे वर आहे आणि शेंडा खाली आहे. असा हा उलटा वृक्ष आहे. हा कुठं दिसत नाही, परंतु आणि ह्या वृक्षाला म्हणजे ह्या संसाराला जो जाणतो तो मात्र खरा 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 चार वेदाचा जाणता आहे, असं श्रीकृष्ण महाराजांनं यस्तो वेद सवेद असं म्हणले ते. तर असा हा संसार आहे. तर संसार कोणासाठी रचला? संसार जीवासाठी रचला, आपल्यासाठी रचला. परंतु आपण इथं येऊन आपल्याला आनंद देण्यासाठी हा संसार रचलेला आहे. कारण अनादी आपल्याला लागलेली ती सहसा निघत नाही आणि ती आचरण करूनच निघू शकते, ज्ञानानं निघू शकते. आणि परमेश्वर येतात, आपल्याला ज्ञान देतात, पण आंबत ते ज्ञान नेहमी गमून बसतो आणि पुन्हा प्रमादी होतो. तर हा जो प्रपंच आहे, ह्या प्रपंचाला सगळेजण वाईटच समजतात, परंतु हा वाईट नाही. तर हा बहिणाबाईचं मत बघा काय आहे. बहिणाबाईला समजला हा प्रपंच कसा आहे. तर बहिणाबाई म्हणतात की हा संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. आधी हाताला चटके लावून घ्यावं लागतात, तवा भाकर म्हणजे परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. आणि ती म्हणली, अरे हा संसार नको मनुरे भिलावा, याले गोड भीम पुलं आमध्ये गोडंब्याचा ठेवा. हा संसार याला भिलावा म्हणू नको. हा बिब्याचं झाड नाही रे बाबा, तो उठणारं नाही. ते हा उततो बरोबर आहे, हा बिबाच्या झाडासारखाच आहे, उठणार आहे, परंतु त्याला गोड भीम फुलं आहे, लाल फुल येते त्याला. आणि त्या गोट्यामध्ये गोडंब्याचा ठेवा असतो. गोडंब्याचा ठेवा म्हणजे परमेश्वर प्राप्ती. खरा परमेश्वर आपल्याला तर संसारात आल्याशिवाय भेटत नाही. कारण अव्यक्ती कार्य नाही. अव्यक्त स्थितीमध्ये परमेश्वर बी काही करत नाही आणि जीव बी काही करत नाही. परमेश्वराला बी शरीर नाही आणि जीवाला शरीर नाही. मग ते कसे बोलणार एकमेकाला? तर ते बोलणार फक्त केव्हा? तर प्रपंचात येऊन. म्हणजे प्रपंच हा खरा माणसासाठी फायदेशीर आहे. म्हणून नको रे भीम लावा, त्याले गोड भीम फुलं आणि मध्ये गोडंब्याचा ठेवा. माय बाबो, हा जरी उतत असला आपल्याला अंगाला, जरी सुखदुःख आपल्याला होत असले या संसारात, तर त्या सुखदुःखे समे कृता लाभालाभ जया जीव असं म्हणलेलं आहे श्रीकृष्ण महाराजानं. त्या सुखदुःखाला काही मानायचं नाही. सुखदुःख खोटे येतं आणि फक्त एकच खरं आहे की इथं गोडंब्याचा ठेवा जो आहे परमेश्वर प्राप्ती, तो प्राप्त करून घेण्याचा आपण इथं सतत प्रयत्न करायचा आहे. तो प्रयत्न आपण कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंड.